हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर बघा, आज जरा आमची गुड मॉर्निंग जरा खूपच लवकर झालेली आहे. तुम्ही म्हणत असाल ही काय अशी झोपेतून उठून आली आहे, म्हणजे पूर्ण अजिबात झोपच झाली नाही आहे. इतक्या लवकर आम्ही उठलो आहे का ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. तर चला तुम्हाला इथे दाखवते मी. घड्याळामध्ये बघा आत्ताशी वाजलेत 4:30 आणि आम्ही उठलो आहे सकाळी सकाळी. आणि इथे हिचा चालला आहे अभ्यास, कारण तिची आहे आज गव्हर्नमेंटची सेंट्रलची एक्झाम. तर ती CAPFची एक्झाम देत आहे. तर जसं की तुम्हाला मी मागच्या एका व्लॉगमध्ये सांगितलंच असेल ज्या दिवशी ही आली तेव्हा, की माझी बहीण आहे CRPFमध्ये. तर ती आली आहे इकडे एक्झामसाठी. तर ती आता सकाळी सकाळी चालली आहे 6 वाजता कॅबने. सकाळी आम्ही आवरलं, फ्रेश वगैरे झालो. तर तिला मी आता कॅब बुक करून दिली आणि ती आता जाईल. 7:30 वाजताचं त्यांचं चेक इन आहे. तर चला, ऑल द बेस्ट तिला दिलेला आहे. आणि आल्यानंतर मी थोडासा ब्रेक घेतला थोडा वेळ आणि त्यानंतर ना मी वॉकला वगैरे गेले नेहमीप्रमाणे. आणि रुटीन असं पाहुणे वगैरे आले ना की केस वगैरेसुद्धा माझे धुवायचे राहिले होते. आणि जरा सध्या केस खूपच रफ होत आहेत, तर केसांकडे जास्त लक्षच दिलं जात नाही आहे. तर मग आता मी केसांना लावून घेतलं होतं. रात्री हे लावलं होतं औषध माझं ते डॅन्ड्रफचं. आणि एक दुसरी बॉटल आहे ती सकाळीसुद्धा लावावी लागते. तर ती आत्ता मी अप्लाय केली आहे, कारण मग पुन्हा वेळच होत नाही. आता आज लवकर उठले होते तर मग पुन्हा झोपले नाही मी. माझं रुटीन जे होतं ते मी कंटिन्यू केलं. वॉकला वगैरे गेले आणि हेअर्सचं पण म्हटलं आज करून टाकूयात, वॉश करूयात. तर चला, आता हेअर्सला हे लावलं आहे आणि एवढं त्याच्यात म्हणजे पूर्ण ते पाणी सगळं अक्षरशः मानेवर गळत होतं. एवढं पूर्ण डोकं ओलं झालेलं आहे. तर चला मग आता त्यानंतर मी झालेली आहे फ्रेश. आणि सकाळी सकाळी जरा लवकर उठलं की मूड कसा चांगला फ्रेश असतो. तर ब्रेकफास्ट वगैरे आमचा झालेला आहे. असं सिम्पलच आम्ही म्हणजे खाल्लं. आज जास्त काही खाल्लं नाही. यांनी पण काही जास्त नाश्ता नाही, म्हणजे असंच चहा बिस्किट वगैरे असंच खारी वगैरे एवढंच खाल्लं. तर त्यानंतर मग माझी चालली होती दुपारची जेवणाची तयारी. आता दीदी तर गेली आहे बाहेर एक्झामला, पण येईपर्यंत मग आमचं सर्वांचं जेवणाचा टाईम होऊन जाईल. तर मग मी आता इथे बनवणार आहे आज डाळ पालक. मी बनवणार आहे डाळ पालकची भाजी, जी खूपच नाही का स्पेशल आहे आणि म्हणजे खूप छान लागते. भरपूर दिवस झालं बनवली नव्हती, पण आज म्हटलं तर वेगळं काय. सिंपल डाळ तर फार आवडत नाही आमच्या घरात कोणालाच, म्हणजे मला तर नाहीच आवडत आणि यांना पण नाही आवडत. म्हटलं वेगळी डाळ काहीतरी बनवूयात, म्हणून म्हटलं चला डाळ पालक. आणि भरपूर दिवस झालं पालेभाज्या ना बरेच दिवस झालं खूप महाग होत्या, पण आता पालेभाज्या सगळ्याच खूप स्वस्त झाल्यात. त्यामुळे मग म्हटलं की पालेभाज्या आणूयात, म्हणून मी मेथी आणि पालक वगैरे आणलेली आहे. आणि मेथी तर मी आणतच असते, कारण ना आम्ही मेथीचे पराठे मधून आठवड्यातून एकदा तर बनवत असतो. आणि दह्यासोबत ते इतके छान लागतात, तुम्हाला तर माहीतच आहे. रेसिपीसुद्धा मी बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे त्याची. तर चला मग आता ना इकडे पालक पण घेतलेला आहे मी चिरून, आणि कांदा टोमॅटो चिरून घेतला आहे. पालक छान वॉश करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मस्त लसूण वगैरे पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि बारीक चिरून म्हणजे त्याच्यानंतर आपण वरून फोडणी देणार आहे लसणाची. शिजवताना लसूण आपल्याला नाही ॲड करायचं आहे. तर इथे बघा मी पालकसुद्धा इथेच अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे. आणि पालकचं काही नाही, तो शिजल्यानंतर ऑलरेडी त्याचं पूर्ण हे होऊन जातं, म्हणजे छान शिजतो. त्यामुळे मोठे मोठे जरी चिरला तरी काही नाही. तर इथे ना मी कांदा टोमॅटो आणि पालक चिरून घेतला आहे. आणि इथे आपल्याला थोडेसे शेंगदाणेसुद्धा लागणार आहेत, जे आपल्याला डाळीसोबत आणि पालकसोबतच शिजवायचे आहेत. तर शिजलेले शेंगदाणे या रस्सा भाजी म्हणतात त्याला, आणि ह्याच्यामध्ये खूप सुंदर लागतात. याला ना डाळ पालक म्हणतात, मी तुम्हाला सांगितलं ना.
तर चला आता इथे ना आपल्याला तूर डाळ लागणार आहे. तूर डाळ आपल्याला वॉश करून घ्यायची आहे. तर आता इथे मी तेल टाकले. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे, मोहरी घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर थोडीशी मी एक मिरची टाकली अशी चिरून या पद्धतीने. आणि चटणीसुद्धा टाकायचीच आहे, पण मिरचीसुद्धा टाकायची. आणि हे सर्व आपल्याला आता तेलामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. इथे तूर डाळ घेतली आहे मी आणि या भाजीसाठी शक्यतो तूर डाळच वापरतात आणि तूर डाळ छान लागते. तर इथे तूर डाळ मी अशा पद्धतीने वॉश केली आहे आता इथेच. तर चला मग आता इथे डाळसुद्धा याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि लसूणचं मी तुम्हाला सांगितलंच मगाशी, त्याची फोडणी आपल्याला नंतर द्यायची आहे. तर ना डाळ पूर्ण एकदम गाळ होईपर्यंत छान शिजवून घ्यायची, म्हणजे चांगली चव येते, म्हणजे चांगलं लागतं. आणि डाळ एकदम अख्खी अख्खी राहिली ना तर ते रस्सा एकदम पातळ होऊन जातो आणि दिसायला इथे चांगलं दिसत नाही. तर चला आता इथे ना हळद टाकायची आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि याला पाणी घालून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर हे इथे आता मी झाकण लावून शिट्ट्या करायला ठेवलं आहे, 2 ते 3 शिट्ट्या. आणि इथे ना भात होता काल मी कृषिकाला बनवलेला. तर काल ना कृषिकानी फक्त फिंगर चिप्सच खाल्ले, तर बाकीचं काहीच खाल्लं नाही. तर तो राईस म्हटलं वाया नाही घालवायचा, म्हणून मी अशा पद्धतीने इथे फोडणीचा राईस बनवला आहे, जो तिला नाश्त्याला मी देणार आहे. आणि वाया कशाला घालवायचा ना, म्हणजे एवढा चांगला राईस आहे. इंद्रायणी तांदूळ, मूग डाळ त्याच्यात टाकली. तर आता मी कांदा टोमॅटो वगैरे टाकून आणि जिरं मोहरी टाकून त्याला फोडणी दिली आहे आणि तोच मी तिला आता ब्रेकफास्टमध्ये देणार आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे आपली डाळ शिजली त्याला फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी इथे मी कढीपत्ता आणि मगाशी आपण जो चिरून ठेवला होता तो लसूण आणि थोडंसं लाल तिखट इथे घातलेलं आहे. लाल तिखट मी शिजवताना टाकलेलं नव्हतं, इथे फोडणीमध्येच टाकायचं आहे. आणि छान असं तेल म्हणजे असं गरम झालं ना की फोडणी बसली त्याला की गॅस बंद करायचा किंवा मग पटकन त्याच्यामध्ये डाळ ॲड करायची, म्हणजे ते फोडणी जी आपण घातलेली ती करपणार नाही. तर बघा डाळसुद्धा मस्त अशी छान गाळ झालेली आणि मस्त शिजली आहे, परफेक्ट एकदम कन्सिस्टन्सी. तुम्ही अशीच डाळ तडका म्हणून अशीसुद्धा एवढी घट्टसुद्धा खाऊ शकता, राईससोबत फक्त खाणार असाल तर छान लागते. तर चला ना त्यानंतर ना माझं पार्सल आलं होतं बेडशीटचं, जे ना मागच्या वेळीसुद्धा मी जे एक बेडशीट तुम्हाला दाखवलंच होतं मागच्या एका व्लॉगमध्ये, तर ते मी घरी मागवलं होतं, असंच होतं ते सुद्धा. तर आता इकडे सुद्धा मी सेम मागवलं आहे, कारण याचं क्लॉथ ना खूप चांगलं आहे आणि बाकीच्या बेडशीटचे रिव्ह्यू मला माहीत नाहीत चांगले आहेत की नाही, पण हा कलर मला चांगला वाटला. म्हणजे मळखाऊ कलर आहे आणि मळखाऊ कलर असलं ना की जास्त मळत पण नाही, म्हणजे मळलं तरी कळून येत नाही आणि फार जास्त वेळ आपण त्याला यूज करू शकतो. आणि आमचा बेड तसा फार जास्त यूजमध्ये नसतो. तर चला मग ना याला असं इलॅस्टिक असल्यामुळं काय होतं, ते इकडे तिकडे अजिबात सरकत नाही. तर इलॅस्टिकमुळं काय होतं, बेडशीट ना आपण इकडे तिकडे असं सरकत असतो, तर बेडशीटचं त्याबरोबर सरकतं. सारखं सारखं बेडशीट आपल्याला आवरावं लागतं. तर त्यापासून आपल्याला एकदम टेन्शन फ्री राहायला जर पाहिजे ना, तर हे असं बेडशीट मस्त आहे. म्हणजे मी आता बरेच मागच्या 2-4 महिन्यांपासून वापरते. जसं हे बेडशीट मी तुम्हाला दाखवते, हे मी मागे मागवलं होतं. यालासुद्धा इलॅस्टिक आहे बघा, म्हणजे इतकं छान कम्फर्टेबल वाटतं ना. आणि कापडसुद्धा खूप मस्त जाड आहे. त्याच्यासोबत तुम्हाला 2 उशीचे कवरसुद्धा मिळतात आणि कापड चांगलं असल्यामुळे काय आहे, भरपूर टिकाऊ आहे. आणि इथे बेडवर थोडीशी धूळ बसली होती, त्यामुळे मी म्हटलं धूळ थोडीशी साफ करून घेऊयात. आणि ही जरा गादी आहे ना थोडी वेगळी आहे, म्हणजे स्पंजची गादी आहे, तर त्यामुळे ती सारखी अशी खाली जात असते. त्यामुळेच आम्ही बेडवरती या जास्त नाही झोपत. आणि मग ती उलटी टाकली आता. तर ते बेडशीट ना खरंच सुंदर आहे, म्हणजे तुम्हाला जर बाय करायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही सुद्धा जाऊन चेकआउट करू शकता. आणि याच्यामध्ये बरेचसे कलर अवेलेबल आहेत, व्हाईटपासून ते डार्क, म्हणजे सगळे डार्क कलरसुद्धा अवेलेबल आहेत, ब्लॅक कलरसुद्धा अवेलेबल आहे. पण मी व्हाईट वगैरे नाही, म्हणजे व्हाईट वगैरेपेक्षा ना जास्त मळतात आणि लहान मुलं घरात असल्यावर तर या गोष्टी होतातच.
तर त्यामुळे मग मी हाच कलर मागवला आणि छान कलर आहे आणि मस्त एकदम एकदम परफेक्ट फिटिंग बसते. असे जे कोणे असतात ना म्हणजे कोपऱ्याला असं त्रिकोण आहेत तर ते बरोबर आपल्या बेडचा जो कोना आहे ना त्याला बरोबर पॅक बसतं आणि एकदम परफेक्ट फिटिंग बसते आणि अजिबात हालत नाही. जसं आहे तसं बेडशीट राहतं. तुम्हाला कळेलच. तुम्हाला जर मागवायचं असेल ना तुम्ही नक्की मागवा. तुमच्याही घरात जर लहान मुलं असतील ना तर तुम्ही हे बेडशीट अशा पद्धतीचं इलास्टिकवालं यूज करायला सुरुवातच करा. एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तर चला मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. तर तुम्हाला मी इथे बेडशीट लावल्यानंतर दाखवते किती सुंदर दिसतंय बघा. डिझाईनसुद्धा एकदम परफेक्ट झाली आणि एकदम मस्त वाटतंय, छान दिसतंय. आणि याच्यासोबत कवरसुद्धा आहेत जे एकदम परफेक्ट येतात तुमच्या उशांना. तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. आणि याच्यानंतर आम्ही संध्याकाळी कुठे गेलो होतो आणि काय काय एन्जॉय केला म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे. आपल्या घरचं माहेरचं कोण आलं आणि बहिणी आल्या तर विशेषतः आपण इतका एन्जॉय करतो आणि खूप काही गोष्टी माझ्याकडे शेअर करण्यासारख्या आहेत. पण ब्लॉग खूप मोठा झाला असता त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच शेअर करते. आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका कारण नेक्स्ट ब्लॉग या ब्लॉग नंतरचाच असेल जिथे आम्ही खूप सारी धमाल केलेली आहे, खूप सारा एन्जॉय केलेला आहे बहिणींनी. आणि आमची अजून एक बहीणसुद्धा येणार आहे. तर सध्या तरी आम्ही दोघे आहेत तर तरीसुद्धा आम्ही भरपूर एन्जॉय केला आहे. तर भेटूयात अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय.